नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विषय गणित, इयत्ता 4 यामधलं आपण लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे याचा आपण आज अभ्यास बघूया. म्हणजे एखादी संख्या आहे, समजा 111 ही संख्या आहे, या संख्येच्या पुढची संख्या कोणती आणि याच्या पाठीमागची संख्या कोणती हे कसं ओळखायचं, काय करायचं याचा आज आपण अभ्यास करूया. ठीक आहे. तर मेरी काय म्हणते, मेरी नंदू यांच्यात चर्चा चालू आहे. मेरी काय म्हणाली, नंदू 120च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का? 120च्या पुढची लगतची म्हणजे 120च्या पुढे लगतला म्हणजे चिटकूनच लगेच कोणती संख्या आहे, तर नंदूने काय सांगितलं 121. बरोबर आहे. तर 120च्या पुढे बरोबर 121 ही संख्या आहे. त्यानंतर मेरीने काय विचारलं, 1999च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का? 1999. तर ही 1999 संख्या आहे. ह्याच्या पुढे लगेचच कुठली संख्या येते, तर नंदूला ही संख्या सांगता आली नाही, मला नाही सांगता येत. तर ताई काय म्हणाली, लगतची पुढची संख्या कशी ओळखायची, तर त्याच्यामध्ये 1 टाकायचं किंवा 1ने ती मोठी असते. लगतची पुढची संख्या, ह्याच्या लगतची पुढची संख्या ही 1ने मोठी असते. मग 1ने मोठी आहे हे कसं ओळखायचं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ॲड करायचा. ठीक आहे, 1 टाकायचा. तर लगतची मागची संख्या 1ने लहान असते आणि म्हणजे 1 वजा करायचा, 1 अधिक तर करायचा किंवा 1 वजा करायचा. 1 वजा केलं तर मागची संख्या येते, 1 टाकले की पुढची संख्या मिळते. ठीक आहे. तर मग नंदू काय म्हणाला, म्हणजे 1999 मध्ये 1 मिळवल्यास लगतची पुढची संख्या मिळते. म्हणजे 1999 अधिक 1 2000. तसेच दिलेल्या संख्येतून 1 वजा केल्यास लगतची मागची संख्या मिळते. आलं लक्षात? म्हणजे आता 1999 अधिक 1 केलं तर 91 10 0 हातचा आला 1, परत 91 10 0 हातचा आला 1, परत 91 10 0 हातचा आला 1, 1 1 2. म्हणजे लगतची पुढची संख्या 2 आली. आणि मागची संख्या काढायची असेल तर त्यातनं 1 वजा करायचं. 9 मधनं 1 गेलं, 8 राहिलं. आता हे 9 आहे असं खाली आलं, त्याच्या खाली संख्या नाही म्हणून 1998, 1998. तर अशा पद्धतीत ही लगतची मागची संख्या मिळते. ठीक आहे. मग नंदू काय म्हणाला, म्हणजे लगतच्या 1999च्या लगतची मागची संख्या 1998 आहे, तीच आपण इथं काढली. समजलं लगतची पुढची संख्या कशी ओळखायची आणि लगतची मागची संख्या कशी ओळखायची. 1 टाकले की लगतची पुढची संख्या मिळते आणि 1 वजा केले की लगतची पाठीमागची संख्या मिळते. ओके. आणि ह्या लगतची मागची आणि लगतच्या पुढच्या संख्येवरती आपल्याला आता स्वाध्याय बघायचा. आता 2999 ह्याच्या लगतची मागची संख्या म्हणजे 1 वजा करायचा आपल्याला. तर वजा केलं तर 9तनं 1 गेलं, 8 राहिले. ठीक आहे. म्हणजे 2998. आणि पुढची संख्या 1 टाकले की 91 10 0, पुन्हा हातचा आला 1, 91 10, पुन्हा हातचा 1 आला, पुन्हा हातचा 1 आला आणि 2 आणि 1 3. तर पुढची संख्या 3000 रुपये, सॉरी 3000. 3800 याच्या मागची संख्या असेल 3799. तर ही याच्या मागची संख्या आणि पुढची संख्या असेल 3801. 7798 हे, तर ह्याच्यामध्ये मागची संख्या असेल 7797. 7799 पुढची संख्या. 1000च्या मागची संख्या 999. पुढची संख्या असेल 1001. 3459 ह्याच्या मागची संख्या आहे 3458 आणि पुढची संख्या आहे 3460. 5008 ही मागची संख्या, 5010 ही पुढची संख्या. ठीक आहे. अशा पद्धतीत ही लगतची पुढची व लगतची मागची संख्या आपण ओळखू शकतो. पुढे जाऊया आपण, संख्यांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा. ठीक आहे. एखादी संख्या लहान आहे आणि एखादी संख्या मोठी आहे, ही कशी ओळखायची. तर ताई काय सांगते, संख्यांच्या लहान मोठेपणाविषयी तुम्ही काही शिकला आहात का.
नंदू काय म्हणतोय, कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे समजा 3 अंकी संख्या घेऊ आपण 105. 3 अंकी संख्या काय घेतली 105 आणि एक घेतली 12. तर ह्या कोणतीही 3 अंकी संख्या ही 2 अंकीपेक्षा मोठी असते. ठीक आहे. प्रिया काय म्हणते, दोन्ही संख्या 3 अंकी असतील तर जिचा शतक स्थानाचा अंक मोठा ती संख्या मोठी. म्हणजे आता मी 2 संख्या सांगतो तुम्हाला 3 अंकी. ठीक आहे. समजा 111 आणि 212. तर ज्या संख्येचा इथं काय सांगितलेलं आहे, ज्या दोन्ही 3 अंकी संख्या आहेत तर जिचा शतक स्थानचा अंक मोठा. आता शतक स्थानचा अंक कुठला, हा. तर ह्याच्यामधला जो शतक स्थानचा अंक मोठा आहे ती संख्या मोठी. तर ह्या दोन्ही संख्येमध्ये 2 हा शतक स्थानचा अंक मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. ताई, मग आता 4 अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, तर कोणत्याही 3 अंकी संख्या कोणत्याही 4 अंकी संख्येपेक्षा लहान असते. म्हणजे आता मी काय करतो, 1 मिनिट हे खोडून टाकतो. आता कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 4 अंकी संख्येपेक्षा लहान असते. आता मी एक 3 अंकी संख्या सांगतो 118 आणि एक 4 अंकी संख्या सांगतो 1000. तर ही 4 अंकी संख्या ही 3 अंकीपेक्षा नेहमी मोठीच असते. ठीक आहे. कोणतीही 4 अंकी असते, कोणतीही 3 अंकी संख्या कोणतीही 4 अंकी संख्येपेक्षा लहानच असते. आणि दोन्ही संख्या जर 4 अंकी असतील तर जिचा हजार स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी आणि जिचा हजार स्थानचे अंक सारखे असतील तर आपल्याला शतक स्थानचे अंक पाहून ठरवावे लागतात. तेही समान असतील तर दशक स्थानाच्या अंकावरनं लहान मोठेपणा ठरवू. जसे की 4567 ही 4325 पेक्षा मोठी आहे. ठीक आहे. हे चिन्ह लहान मोठेपणासाठी वापरतात. ओके. म्हणजे काय सांगितलेलं आहे, समजा आपण 2 संख्या घेऊ, 2 4 अंकी संख्या घेऊ 2512 2512 आणि दुसरी संख्या घेऊ 2520. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये दोन्ही संख्यांचं हजार स्थानचा अंक सारखा आहे, शतक स्थानचा अंक सारखा आहे. मग आपण चेक करायचं दशक स्थानचा अंक कसा आहे. आता दशक स्थानचा अंक हा मोठा आहे म्हणजे ही संख्या मोठी. आलं लक्षात. हां, पुढे जाऊया आपण. स्वाध्याय. संख्या, लहान संख्या व मोठी संख्या, ह्या दोन्हीमधली लहान संख्या कुठली. पहिल्यांदा आता समजा ही 4 अंकी संख्या आहे तर ह्याचा हजार स्थानचा अंक जो मोठा आहे ती मोठी संख्या आणि हजार स्थानचा अंक लहान म्हणजे ती छोटी संख्या. म्हणजे ह्याच्यामध्ये 1968 ही लहान संख्या आहे, 2123 ही मोठी संख्या आहे. आता इथं दोन्ही हजार स्थानचे अंक समान आहेत, मग शतक स्थानचा अंक बघायचा 3 4 तर ही मोठी आहे म्हणून 2432 ही मोठी संख्या, 2342 ही छोटी संख्या. इथं हे दोन्ही समान आहेत, तिन्हीही समान आहेत. मी इथलं सांगितलेलं उदाहरण तुम्हाला. ठीक आहे. तर मग शेवटी एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानच्या अंकी हे मोठा आहे म्हणून ही मोठी संख्या 9549, 9542 ही लहान संख्या. ठीक आहे. आता इथं आधी सांगितलेली 3 अंकी संख्या ही 4 अंकीपेक्षा छोटी असते, ही 9 आणि हे मोठी संख्या. आता याच्यामध्ये हजार स्थानचा अंक हा मोठा आहे म्हणून ही मोठी संख्या 8079 आणि दशक स्थान आणि ही छोटी संख्या 6070. इथं बघा हा हजार स्थानचा अंक मोठा आहे म्हणून 7539 5978. ठीक आहे. तर अशा पद्धतीत आपण लहान अंकी व मोठी अंक ओळखू शकतो. या व्हिडिओमध्ये थांबूया. ठीक आहे. याचा तुम्ही अभ्यास करा. काही शंका असतील तर कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. थांबूया आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चढता क्रम उतरता क्रम पाहूया. ठीक आहे. धन्यवाद.